तुला का चाललीच हरभऱ्याची भाजी खुडायला. कारण हरभऱ्याची भाजी खायला ना ते भारी लागते. वाळून खाण्यापेक्षा हिरवी भाजी हरभऱ्याची एकच नंबर लागते. नाही तर लोबायच्यात हरभरा म्हणजे चला नाही होईल संध्याकाळ ना भाजी भाकरी. ते गेलं तर रानात पुढं तरी हाक मारून बघते. कुलप लावलेले असले तर गेल्या आणि झाले ते घरी काही दिसणार त्या शाळेला काय नाही तर घरी मला उशीर झाला. फोन आलता जाते झालं असं थोडंफार तरी. गहू इतकं मस्त उगून आलेत नाही वर्षी लय मस्त उगवून आलेत. माघारी येताना धावत्यात लय उशीर झालाय. ते उशीर झाला मला फोन आलता लय मस्त. त्या दिवशी मी नेलती पण त्या दिवशी एवढ्याशी थोडीशीच नेलती लय थोडी नेलती. ते म्हणलं त्या दिवशी तर लय थोडी नेलती आज ये न्यायचा. नक्की छान गहू आलाय तुम्हाला दाखवते मी. किती मस्त गहू आलाय. त्याचे लोंबे बाहेर पडते ना चिंचेचं झाड. गावायला पण लय नादे झाडं लावायचं असते ना का. आता काय त्याच माळव लावते त्या तुम्हाला दिसतं त्या का व्हिडिओत बघा. आता पुढं त्याचं काय करताय काय अवताराला रानात काम करताना असंच असतं की. शर्ट कानाला बांधायचं. ह्यात काय करताय धनु टोपायचं इचकटण्यापेक्षा आता तिकडं टोपायचं आहे तिची टोपलेलं धनु लय भारी यायचे. माझं तसं झालं इचकटलेलं एक शिवडी नुसतं गेले तर आणि असं टोपलं का नाही लय भारी येते तिथं बुचकं. हॅलो हा आलाय का घरी व नाही वेळ. आमची आंटी का नाही हरभऱ्याची भाजी खुडते ती या हो का. पर ती भाजी खायला भेटत नाही जाती लगेच. हारुसला पण आवडते हरभऱ्याची भाजी खुडायला आली. एवढा सीझन असतो नंतर ना हरभऱ्याची भाजी काय पुढच्या वर्षीपर्यंत खायला मिळत नाही. खुडा आली सकाळ ह्या टायमिंगला दिवस मावळाच्या वेळेस अशी भाजी पटापटा खुडायला ही होती. तर उन्हाचं खुडायलाच येत नाही भाजी जुळत नाही आहे ना शैलाच आहे. तिकडं खुडते ते मी इकडं खुडते. गेल्या करून खायची. लावला होता थोडासा ह्याच्या आधी पण नेली होती एकदा. आता ही दुसरी वेळ आहे. शैला काय लय उरकते पटापटा तोडाय. मग त्यांची किती झाली ना माझी किती झाली. त्यांना पटापटा उरकते मला नाही उरकत एवढी. नको आहे हातात चुनचुन होती आम लागते नको सर म्हणजे लय आम लागते नंतर हाताची चुनचुन होती. गुदू होत हा तो का आरुष म्हणते गुदू होते. काय होते
चला आता खोडल्यावरच काढते. झाली का खुडून भाजी. त्याला ग बघा बाळ त्या दिवशी इंजेक्शनला थोडंसं रडलं नाही. हो नाही रडलं पण 2-3 दिवस पहिले दुखला हो त्याचा. अगं पोरं आता इंजेक्शन केलं का नाही आम्हाला तर मोठ्या पोराने इंजेक्शन केलं त्या दिवशीच असतं की शीत करतंय रडतंय. त्या माण्याच्या पुरी तर 3 दिवस पायच हलावला नाही. हं. कसलाच हलावला नाही. कसला म्हणजे कसलाच. हे पण नाही हे पण असं हलवायचा हे करायचा. बसायला येत नव्हतं त्याला. बसायला येत नव्हतं. पाय लांबून बसायचा उठायचा धरायला लागायचं कुणीतरी. काय हे डॉन ह्यांना केलं होतं इंजेक्शन. ह्यांनी केलं होतं. ह्यांनी इंजेक्शन केलं होतं. मला काल गोळ्या कोण दिल्या तर गोळ्या काल कोण दिल्या त्या आंटीनेच दिल्या त्या का. अगं म्हणलं आंटी कोणाकोणाला गोळ्या देते ग. बसू नको. दिवस मावळला. चला जातो आता आम्ही घरी. झाली भाजी खायपुरती मस्त लागते भाजी. चला दोघंच्या दोघं रानात आलेत माझ्या मागं. अरे बसू ना ऊस काप ना आरुष. चाललं आता घरी. चल पटापटा भाजी बा एवढा सीझन असतो ही भाजी खायचा. एकदा ह्याला हे झालं अरे घाट लागलं की मग ही भाजी खायला मिळत नाही. मिरची लागायची त्याला तुम्हाला. तुला पाहिजे का? घे तुम्हाला आहे का? नाही त्या मिरची तुडक येतं घे. आमच्या मिरचीच्या सकाळी आणली आम्ही तोडून. ह्याला मेथीची भाजी केली. होय त्याला आणले सकाळी तोडून. मग आता म्हणलं आमची पण लई झाड हे झाली ती हे जगातच झाली ती मिरच्याची झाडं. हो अगं असं पण काय म्हणायचं का गो बरेच वर्षात झाड झाली अगं ही. तुमची येते ती हीच म्हणायचं याला उलट. हे ना आमची बरोबरचीच असते नी. हे रोप मी तुम्हाला दिलेली ती ना. हो तो दिलेली. हां मग हे आमची पण ह्याच्या बरोबरचीच आहे ती. पण ती त्याला कसं हे पाहिजे का असं पाणी पाहिजे त्याला मध्ये ती बरेच दिवस पाणी नव्हतं या उभे आमचं काडी गवतात येते तरी एवढे त्याला तसली हे लागते बघा. बेडगी मिरची लागते आमच्याला. होय हो कळ झाड आहे ते ना तसे लागते. नाही केला का आता करायचंय. त्यांचं पूर्ण व्हिडिओ तरी होते. करा बाय बाय. चला घरी चला फुगा फुटला. चला तुम्हाला वैरण काढायची ना आणखीन वैरण काढायची.